तर हेही देव वाचू शकत नाही आणि या जगामधला कोणताच देव वाचू शकत नाही. कारण पण या जगामधल्या लोकांना खऱ्या देवताची आठवण येत नाही आणि फालतूच्या देवाकडे जातो. तर काय म्हणतात संत महात्मे, सारी दुनिया के देव तेरे सारी दुनिया के देव तेरे, सारी रे सच्चे देवता की याद नहीं आती। सच्चे देवता की याद नहीं आती, 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 सच्चे देवता की याद नहीं आती। दुनिया भरे देव तेरे साथी रे, सच्चे देवता की याद नहीं आती, दुनिया भरे देव तेरे साथी रे, सच्चे देवता की याद नहीं आती। भरे में देव तेरे साथी रे, सच्चे देवता की याद नहीं आती। पुण्य भरे में देव तेरे साथी रे, सच्चे देवता की याद नहीं आती। तर पहा, तुमच्या लक्ष माझ्याकडे ठेवा, इकडे तिकडे पाहू नका. हे सगळे लोक तुमच्या गावामधले जे आहेत, मी आष्टीच्या, माझ्याकडे पाहा नवाव ना मी. दुनिया भरे के देव तेरे साथी रे, सच्चे देवता की याद नहीं आती. तर पहा, आजच्या लोकांना नाकाडोंगरीतही दुर्गा आहे, आष्टीतही दुर्गाची आहे, पण आष्टीच्या लोकांना आष्टीची दुर्गा आवडत नाही, त्याला नाकाडोंगरीची आवडते. याची झिलेटिंग वगैरे सगळं सजावट वगैरे चांगलं असते म्हणे. नाकाडोंगरी ज्याला विचारा, नाकाडोंगरीची नाही आवडे म्हणते, राजापूरची आवडते. राजापूरवाल्याला विचारा, राजापूरची नाही, चिखल्याची आवडते. कारण तेथील मंचुरन राईसही भेटते, गुपचूप वगैरे भेटते, बुद्धीची बालही भेटते, सगळा फिरावालाही भेटते, म्हणून त्याचा देव आवडते, याची नाही आवडत. म्हणून सांगतो, दुनिया भरे के देव तेरे साथी रे, सच्चे देवता की याद नहीं आती. सगळ्यात ओरिजिनल देव म्हणजे आपले आई आणि कोण आहे, आई आणि वडील. दुर्गा मातेची स्थापना केल्याच्या एका दिवसाच्या अगोदर का केल्याची तुम्ही ती का केल्या, जोराला बोला. अवस केल्या. कशासाठी, कोणाला दिले भात भाजी, माय बापाले आले होते का. हा पहा, आपण अवस करतो, मग औसाच्या रोजी काही साधा जेवण नाही रे. कुरवड्या लागल्या, पापड लागले, पीठ भरल्या रोट्या लागल्या, उडदाचे वडे, लवकीचे वडे, रंगोरंगीचे आयटम. मग कोणासाठी, माय बापासाठी. तर पहा, ज्या काळामध्ये त्या माय आणि वडिलांना खाण्याची आवड होत होती, कशाची, खाण्याची. तर का करेल पोरगा आणि सून सगळा आयटम बनवल्याच्या नंतर आपले सगळे मुलं बाळा आणि आपल्या पती सोबत खाय, पण आपल्या सासूलाही देत नव्हती आणि त्या सासऱ्यालाही काही देत नव्हती ना. पहा, मेल्याच्या नंतर सगळं आयटम ये मग ते आता खावाले पिढ्यावर वाटते, आता काव राही नाही, तो कुठे येईल. कर
माय पित्याची सेवा आठवून पुंडलिकाला कर माय पित्याची सेवा आठवून पुंडलिकाला दुखवू नको रे कधी मानसा तुझ्या आई बाबाला दुखवू नको रे कधी मानसा तुझ्या आई बाबाला कर माय पित्याची सेवा आठवून पुंडलिकाला कर माय पित्याची सेवा आठवून पुंडलिकाला दुखवू नको रे कधी मानसा तुझ्या आई बाबाला बिघडू नको रे कधी मानसा तुझ्या आई बाबाला आई बाबाला आई बाबाला आई बाबाला आई बाबाला कर माय पित्याची सेवा आठवून त्या पुंडलिकाला अरे विसरू नको रे कधी माणसा तुझ्याच्या आई बापाला पण या काळात माय बापाची कदर राहिली नाही गावामध्ये जरासा हा प्रकार चांगला आहे नाहीतर सिटी मध्ये जाऊन पाच तुमसर मध्ये गेल्याच्या नंतर जसा आपल्या घराच्या समोर कुत्रा बांधला असते तसा त्या सिटी मध्ये गेल्याच्या नंतर माय बाप हे सून पोरगा ड्युटीवर गेले का दरवाजा बंद कुत्र्याच्या सारख्या यायने घराच्या समोर बसून ठेवतो मग पहा काळ विचित्र आहे सगळी दुनिया शिक्षित होऊन राहिली कोणाला कास्तकारी करायची आवड राहिली नाही नोकरच म्हणून म्हणते सगळे पण ड्युटी पाहिजे मग आता ड्युटी जागेल डॉक्टर बनल्याच्या नंतर भस्कीन सून मागणार आहे का तो नाही मग माय बाप गुडघे झाल्याच्या नंतर डॉक्टरीन बाई याची सेवा करणार आहे का म्हणे अनिरुद्धाचार्य महाराजीचा आश्रम आहे ते नेऊन यायले दोघेले फेकून द्या किती काही जरी तुमच्या जेवढं पैसा असेल जॉईंट अकाउंट बनवते महिन्याच्या महिने अंगठा धरावाले तुम्हाला पासबुक आणते देते पैसा उचलून का आपल्या घरी म्हणून सांगतो जास्त पैसा कमवणे हे जीवाची उपलब्धी नव्हे सगळ्यात अगोदर आहे संस्कार का पाहिजे संस्कार पण संस्कारवाला काहीच नाही एकही माय सांगते का नाही आपल्या पोराला काम आहेत का देवाच्या भजनात जा कीर्तनात जा म्हणून नाही पहिले शाळेत जा ना शाळेमध्ये का शिक प्रेम करावाले शिक दुसरं का शिकून राहिली दुनिया काहीच नाही म्हणून सांगतो देश को ऊंचा उठाना है तो शिक्षण की प्रथा बदलो जास्त शिकल्याच्या नंतर एवढा माइंड डेव्हलप होऊन जाते एवढा डेव्हलप होते की काही सांगता येत नाही जास्त डेव्हलप झाल्याच्या नंतर माय बापायलाही यांना एकदम लो क्वालिटीच्या दर्जा देते आजकालच्या मुलगा म्हणून आपल्या मुलाबाळांना संस्कार शिकवा आणि हा केंद्रामध्ये संस्कार शिकवण्याचे आहे जोपर्यंत तुम्ही त्यांना संस्कार शिकवणार नाही तोपर्यंत ते देशाच्या कामात येणार नाही आणि तुमच्या कामात येणार नाही म्हणून आई वडिलांचे विचार सांगतो आणि जर पुत्राला घडवायचे असेल तर त्याचा मेन मुद्द्याचा पॉइंट म्हणजे त्याची आई आहे तसं सांगू त्यालाही माहित आहे जेव्हा शिवाजी महाराज त्या माता जिजाबाईच्या पोटात होते कुठे होते पोटीजी पोटात असे जोराने बोला ना माझा आवाज येते तेथपर्यंत तुम्ही बोला शिवाजी महाराज जेव्हा त्या माता जिजाबाईच्या पोटामध्ये होते तेव्हा एक अशी विचारू लागली महिला त्या माता जिजाबाईने आता तुला का करूशा लागते म्हणे काय खाण्यापिण्याची इच्छा आहे नाही रणांगणामध्ये जाऊन तलवार धरून युद्ध करूशा वाटते म्हणते का करूशा वाटते म्हणते युद्ध ना आताच्या बाईने विचारून घ्या एका दिले का करूशा लागते म्हणे तुले म्हणे गुपचूप खाऊशा लागते का खाऊशा लागते गुपचूप मग पोरगा आलू पैदा नाही होईल का मंचुरियन राईस खाऊशा लागते म्हणते गेंडराच्या जन्माला जातील दुसऱ्या जन्मात त्याच्यासाठी जैसे खावे अन्न तैसे होवे म्हणून त्या हाती पाडण्याची दोरी ती जगाला उद्धारी जगाला उद्धारी ती जगाला तुझ्या हाती पाडण्याची दोरी ती जगाला उद्धारी ती जगाला उद्धारी ती जगाला उद्धारी त्या हाती पाडण्याची दोरी ती
जगाला उतारे जगाला उतारे जगाला उतारे जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उतारी. तुकडोजी महाराज ग्रामगीतेमध्ये लिहितात, मातेच्या स्वभावे पुत्राची घडण. मातेच्या स्वभावावरून पुत्राची घडण तयार होते. पण हा काळ बडा विचित्र आला. सगळी दुनियामध्ये एज्युकेटेड. काय झाला? एज्युकेटेड. म्हणजे आताच्या लोकांना टाइम राहिलीच नाही. हा आता मी पॉइंटची गोष्ट आहे, ऑनलाईन जिकडे तिकडे पाहिले ऑनलाईन. आता पोरी ऑनलाईन वर पाहून राहिले. पहा, जास्त या संसारामध्ये जेवढी दुनिया प्रगतशील होईल तेवढा कलियुग जास्त या देशामध्ये येईल. म्हणून सांगतो, पहिलेच्या काळामध्ये आई जन्म देत होती आणि जन्म दिल्याच्या नंतर सगळ्यात मेन मुद्द्याच्या गोष्ट म्हणजे त्या लेकराला ज्या आईचा दूध मिळालेला आहे, काय भेटलाय? का पाहिजे? ज्या आईला आपल्या स्तनपान जोपर्यंत ती आई करत नाही तोपर्यंत ती त्या बाळाची आई होऊ शकत नाही. बंद करू द्या. पण आता काळ विचित्र आहे. सगळ्या ठिकाणी सगळी का सांगू म्हणे, आता जर याले दूध पाजत बसलो तर माझी ड्युटी कॅन्सल होईल म्हणे, नाही का? त्या सरकारी दवाखान्यामध्ये नर्स आम्ही, मग याले जर दूध पाजत असलो तर मग ड्युटी गेली तर काय होऊ शकणार नाही. आजकालच्या दुनियामध्ये एक घरी दूध पाजणारी असते, आईचा दूध नाही, तो डब्याचा दूध भेटते आजकाल पावडरवाला. तू दूध पाज नाही, काय करायला दिवस 200 रुपये रोजा द्या बाई दूध पाजणारी आहे. पण आजकालची आई आपला स्तनपान त्या बाळाला करत नाही. म्हणून कलियुग आला. का आला हा कलियुग? तो गाणं आहे ना, मेरे दूध का कर्ज. हा, पण आता दूधच पाहिजे नाही ती आई कशी म्हणल बाबा. म्हणून काळ विचित्र झालाय. हे थोर संत जगी सांगून गेले, हा कलियुग. हे बलात्कार वागण्याचा साधन म्हणजे हाच आहे की आई वडील, आई ही मुलाला दूध पाजत नाही, तिच्यासोबत प्रेम भाव निर्माण होत नाही. म्हणून आजकाल एवढा भ्रष्टाचार सुरू आहे आणि एवढा विविध प्रकारचे या भारत देशामध्ये संकट येऊन राहिले. हा कारण संत महात्म्यांनी अगोदर लिहून ठेवला, थोर संत जगी सांगून गेले, ऐसा कलयुग येईल बा, विनाश होईल या धर्माचा.